तर आपण एक्सपेरिमेंट नंबर 9 करतो आहे FSK मॉड्युलेशनचा. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, कोणता पण जे पण आपले 8 बिट्स आहे 8 बिट्स इथे सेट करून द्यायचे. समजा मी तर हे बिट्स समजा सेट केले. त्याच्यानंतर आपण काय करणार, एक NRZ बार आणि NRZ आपल्याला दोन असे डाटा भेटणार. तर दोघं आपण डाटा जर ऑब्झर्व केले तर इथं मी सुद्धा रन स्टॉप करून दिलेलं आहे. तर आपण बिट्स कंपेअर करू. फॉर एक्झाम्पल आता इथून आपल्याला इकडून राईटपासून लेफ्टपर्यंत बघायचं. 3 × 1 2 0 2 1 आणि 1 0. हे बघा 3 × 1 2 0 3 × 1 2 0 2 1 आणि 1 0. आता याचा उलटा वरती येणार. ठीक आहे, म्हणजे हा NRZ असणार तर हा NRZ बार असणार. जे पण चॅनल 1 आणि चॅनल 2 आहे आपण बघून घ्यायचं. आता समजा आपल्याला जर विचारलं की समजा आपल्याला बीट क्लॉक किती आहे, तर या किटमध्ये आपण इथं क्लॉक आणि बीट क्लॉक दोघे बघू शकतो. आणि याला आपण NRZच्या स्पेक्ट्रमनं पण व्हेरीफाय करू शकतो. तर पहिले मी आपण स्पेक्ट्रमनं बघूया. जसं की समजा मी मॅथ मेनू दाबलं, चॅनल 1चं आपण FFT बघूया. तर FFT बघण्यासाठी मी काय केलं, एकच चॅनल ठेवलं सध्या, कारण की ते 2 चॅनलला प्रॉब्लेम होत होता. तर NRZचा FFT आपण बघतोय. ठीक आहे, याला रन स्टॉपच करून द्या. म्हणजे आपण FFT कसं बघायचं, मॅथमध्ये जायचं, चॅनल 1 सिलेक्ट केलं, FFT केलं. आता समजा मी याला झूम केलं आणि याचा मी कर्सरमध्ये जातो. कर्सरमध्ये आपण फ्रिक्वेन्सी बघणार. ठीक आहे, आता जिथून समजा रिपीट होतात, हा बघ इथून इथपर्यंत हा एक आहे, इथून इथपर्यंत हा एक आहे, दोन्ही रिपीट होत आहे. तर समजा मी इथं कर्सर असं ठेवलं आहे, तर मला फ्रिक्वेन्सी किती दिसते, 71 kHz. आता हे 71 kHz लक्षात ठेवा. आपण याला व्हेरीफाय करू बीट क्लॉकसोबत. ठीक आहे, याला बीट क्लॉकला लावलं. ठीक आहे, ऑटो सेट बीट क्लॉकला लावलं, मेजर मेजर. ठीक आहे, बघ बीट क्लॉकची पण फ्रिक्वेन्सी आली 71 kHz. ठीक आहे, असं आपण व्हेरीफाय करू शकतो स्पेक्ट्रमनी पण आणि क्लॉकला डायरेक्टली बघून पण. आता समजा कॅरियर क्लॉक जर विचारली तर कॅरियर क्लॉकची पण फ्रिक्वेन्सी आपण बघू शकतो मेजरचं बटन दाबून. ठीक आहे, कॅरियर क्लॉक मेगाहर्ट्जमध्ये काहीतरी येते, 1.1 मेगाहर्ट्ज. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, दोन्ही NRZ डाटा त्यांचं स्पेक्ट्रम बघितलं, त्यांची बीट क्लॉक बघितली. याच्यानंतर आपल्याला काय करायचं, दोन्ही कॅरियर बघायचे. ठीक आहे, तर याच्यामध्ये कॅच असा आहे की आपल्याला कॅरियर जर बघायचे असणार तर दोन्ही चॅनल लावावं लागणार आणि दोन्ही चॅनलचे ग्राउंड आपल्याला लावावं लागणार. त्याच्या जोपर्यंत ते लावत नाही तोपर्यंत कॅरियर व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे, 1 लाख ठीक आहे, मी पकडतो ऑटो सेट. आता आपण दोघं कॅरियर करतो. एक चॅनल लावलं, हे दोन्ही चॅनल आहे मेजर. आता हे 2 चॅनल आहे. एका चॅनलची फ्रिक्वेन्सी अप्रॉक्सिमेटली 300 kHz, म्हणजे जी चॅनल 1ची दिसते, आणि सेकंड चॅनलचे 600 kHz. हे किटमध्ये पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, 600 आणि 320. तर इथं किटवरती काही पण असो, याचा रेशिओ कॉन्स्टंट येतो, 1:2 रेशिओ येतो याचा. ठीक आहे, आता याच्यानंतर काय करायचं, आपण कॅरियर बघितले, 2 कॅरियर बघितले, 2 NRZ डाटा बघितले. याच्यानंतर आपण ASK1 आणि ASK2 बघणार. इथं ASK1 येतं आणि इथं ASK2 येतं. हे मी कनेक्ट करतो. ठीक आहे, कर ASK1 आणि ASK2. ओके, सेट. आता हे जे ASK1 आणि ASK2 आहे ना, हे दोघं आता फ्रिक्वेन्सी ॲड होते. बेसिकली NRZला आपण समजा दाखवलं. ठीक आहे, समजा माझा NRZ डाटा आहे. ठीक आहे, आणि हा माझा CA1 म्हणजे कॅरियर. NRZ डाटा आणि कॅरियर 1 मिक्स होणार, मला ASK1 देणार. ठीक आहे, आणि NRZ बार आणि कॅरियर 2 जो 600 kHz आहे तो मिक्स होऊन मला ASK2 देणार. तर समजा ASK1 जर माझा असा दिसतोय 600 किती हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, समजा 300 फ्रिक्वेन्सीवाला, तर खाली आपल्याला जिथं 1 बीट आहे त्याच्या जागी 0 बीटसाठी आपल्याला 600 kHz दिसणार. ठीक आहे, हे आपण इथून व्हेरीफाय करू शकतो. समजा मेजरवरती जर मी गेलो, ठीक आहे, इथं वरती हे समजा जर 285 आहे तर याचा डबल खाली 570 आपल्याला दिसतोय. जर समजा टाइम्स पर डिव्हिजन मी कमी केलं तर आपल्याला अजून चांगलं दिसतो. ठीक आहे, असं आता समजा मी याला व्हेरीफाय करायचं, समजा डाटासोबत, तर कोणता पण एक काढून डाटाला लावतो. ठीक आहे, याला असंच राहू दे, याला डाटाला लावलं, ऑटो सेट कर, रन स्टॉप. ठीक आहे, व्यवस्थित एकदम जसं पाहिजे तसं येतं. आता या दोघांचं पण आपल्याला स्पेक्ट्रम बघायचं आहे. तर दोघांचं पण स्पेक्ट्रम सेमच येणार, कोणता पण एकाचा स्पेक्ट्रम मी दाखवतो.
ठीक आहे, स्पेक्ट्रम बघू आपण. रन पॉज करून दे मॅथ मेन्यू. ठीक आहे, FFT चॅनल 1 सोर्स वगैरे चेंज करून बघ येऊन जाईल. ऑटो सेट ठीक आहे, आला याचा स्पेक्ट्रम आला. सेकंड्स पर डिव्हिजन थोडेसे कमी करायचे आणि याला ॲडजस्ट करायला लागतो. रन स्टॉप करून याची आपल्याला फ्रिक्वेन्सी बघायची, बँडविड्थ बघायची. तर जे ASK आहे बेसिकली, ASKची जी बँडविड्थ येते जी आपली बीट क्लॉक आली होती त्याच्यात ट्वाईस येत आहे. ठीक आहे, तर आपल्याला जे ट्वाईस येते का नाही ती बघायची. म्हणजे 150 आले पाहिजे, 70 × 150. तर सर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी हे 2 फी घेतलं तर आपल्याला 150 भेटली. ओके, आता ASKचं आउटपुट बघितलं, याच्यानंतर आपल्याला FSKचं आउटपुट बघायचं. ठीक आहे, हां ठीक आहे, FSKचं आउटपुट बघायचं. तर नेहमी एक चॅनल कोणतरी कनेक्टेड हवं तेव्हाच दिसतं, हे अजून पण आहे त्याच्यामध्ये. तर FSKचं आउटपुट बेसिकली आपल्याला असं दिसतं. स्टॉप करून दाबलं तर हे 2 जे ASK1 आणि ASK2चं ॲडिशन दिसतं आहे. ठीक आहे, इथं फ्रिक्वेन्सी हाय आहे म्हणजे ही 1 बीट आहे आणि इथं फ्रिक्वेन्सी लो आहे म्हणजे ही 0 बीट आहे. ठीक आहे, याच्या पण आपण कर्सरनं व्हॅल्यूज घेऊ शकतो. याचं पण समजा स्पेक्ट्रम बघितलं. ठीक आहे, चॅनल 2 मला स्पेक्ट्रम यायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे, चॅनल 2 लावला आहे ना आपण. चॅनल 2 ठीक आहे, याला मी थोडंसं ॲडजस्ट करतो. रन स्टॉप. आता मला इथून इथपर्यंत आपण कर्सर लावायचं, त्याचं आपल्याला हे व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे, कर्सर टाईप आपल्याला फ्रिक्वेन्सी बघायची. आता ही जी फ्रिक्वेन्सी आयडियली 4 टाइम्स येत असते FBच्या, पण इथं आपल्याला 6 टाइम दिसणार. इथून इथपर्यंत 437. आता 71 × 6 करून बघा की 435 आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, आयडियली 4 असते पण किटमुळं आपल्याला 6 टाइम्स दिसते. ओके, आता हे झालं FSK बघितलं. फायनल आपल्याला बघायचं आहे डीमॉड्युलेटरचं आउटपुट. तर NRZ आउटपुट डाटा मला आउटपुट इथं दिसणार. ठीक आहे, जो इनपुट NRZ आहे समजा मी इथं घेतो. दोघांना आपण चॅनलवरती बघू. एक कनेक्शन आपल्याला इथं करायला लागतं. कनेक्शन कर पहिले, हे सोडून घ्या. एकच कनेक्शन आहे फक्त किटमध्ये, इथं आहे. म्हणजे FSKचं आउटपुट आणि डीमॉड्युलेटर लावा लागतो. पकडलं, हे दोघं आपल्याला ऑटोमॅटिकली सेम दिसायला लागलं. NRZ डाटा जो इनपुट हा चॅनल 1 आहे आणि हा आउटपुट आपल्याला आहे. समजा मला रन स्टॉप केलं तर दोन्ही डाटाच आपल्याला सेम दिसतं. ठीक आहे, हे आपल्याला छोटं दिसतं पण ॲक्च्युली छोटं नाही आहे. 5.6 व्होल्ट आहे आणि 3.84 व्होल्ट म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली सेम. दोघं डाटा सेम आले. समजा आपला रॉ डाटा जर बघितला तर रॉ डाटा बेसिकली जो पण NRZ डाटा आहे त्याचा इंटिग्रेटेड फॉर्म दिसणार. या रॉ डेटाला आपण हा डाटा बेसिकली याचं इंटिग्रेटेड फॉर्म दिसणार. आता हे व्यवस्थित किटमुळे कदाचित दिसत नाही पण हा याचा इंटिग्रेटेड फॉर्म आहे. ठीक आहे.